2xy. y dash of 0 विचारले म्हणजे काय विचारले की dy by dx at the value x is equal to 0 is equal to how much हा प्रश्न आहे. तर log of x plus y is equal to 2xy. तर याला जर डिफरन्शिएट केलं मी तर log चा डिफरन्शिएशन काय असतं, log of f of x असेल तर 1 upon f of x that is x plus y into f dash of x म्हणजे into आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to 2 into, तर 2 into का करतो मी, कारण पुढे काय प्रोडक्ट आहे. ठीक आहे, आता प्रोडक्ट फॉर्म्युलानुसार काय करतो आपण, फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह सेकंड टर्म ऍज इट इज प्लस फर्स्ट टर्म ऍज इट इज सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, ही स्टेप केली. मग इथे काय करू आता आपण, इथं ब्रॅकेट सेपरेट करून घेऊ, पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ. 1 अपॉन x प्लस y प्लस 1 अपॉन x प्लस y dy बाय dx इज इक्वल्स टू, इथेही ब्रॅकेट सेपरेट करू, 2y 2x dy बाय dx, 2y प्लस 2x dy बाय dx. आता काय करू आपण, dy बाय dx च्या टर्म एक साइडला घेऊ. ठीक आहे, आणि बाकीच्या टर्म असतील फक्त व्हेरिएबलच्या एक साइडला घेऊ. म्हणजे इथं काय असेल 1 अपॉन x प्लस y मायनस 2y इज इक्वल्स टू, इथं काय असेल 2x dy बाय dx मायनस 1 अपॉन x प्लस y dy बाय dx. या स्टेप पर्यंत आलो. आता काय करू आपण, इथं सोडून घेऊ 1, तिरकस गुणाकार करावा लागेल 1 2 ब्रॅकेट मध्ये x प्लस y इंटू y डिवायडेड बाय x प्लस y. इथे आपण सेम स्टेप फॉलो करू, काय 2x. आता काय करतो मी, dy बाय dx अगोदर ब्रॅकेटच्या बाहेर घेतो, dy बाय dx, आणि मध्ये तिरकस गुणाकार केला तरी 2x मल्टिप्लाइड बाय x प्लस y मायनस 1 डिवायडेड बाय x प्लस y. x प्लस y विल कॅन्सल. ठीक आहे, सॉल्व केला ब्रॅकेट 1 मायनस हा ब्रॅकेट सॉल्व केला 2y दॅट इज 2xy मायनस 2y स्क्वेअर इज इक्वल्स टू, इथं काय 2x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 1 dy बाय dx. ठीक आहे, ही स्टेप आली. आता इथून पुढचं काम काय आहे आपल्याला, आपण काय करू, हा dy बाय dx ला सेपरेट काढू, म्हणजे त्याच्या इक्वल्स व्हॅल्यू काढायची आपल्याला. म्हणजे काय होईल dy बाय dx, आता dy बाय dx ला जो मल्टिपल होता तो काय होईल, नेक्स्ट साइडला जाऊन मल्टिपल होता तो डिवाइड होईल. ठीक आहे, म्हणजे डिनॉमिनेटरला जाईल, म्हणजे 1 मायनस 2xy मायनस 2y स्क्वेअर डिवायडेड बाय 2x स्क्वेअर प्लस 2xy मायनस 1. हे आलं माझं सोल्युशन इथपर्यंत. मला काढायचं काय, डिफरन्शिएट नाही करायचं, मला काढायची व्हॅल्यू y डॅश ऑफ 0 म्हणजे dy बाय dx at x is equals to 0, ही व्हॅल्यू मला काढायची आहे. ठीक आहे, आता या इक्वेशन मध्ये मी x ची व्हॅल्यू तर 0 पुटअप करतो, पण त्याच कंडिशनला त्याच वेळी y ची व्हॅल्यू काय आहे, तर log of x plus y is equals to 2. दिलेली कंडिशन काय आहे की log of x plus y जो काही असेल तो किती असेल, तर 2 टाइम्स ऑफ xy दॅट इज 2 टाइम्स ऑफ प्रोडक्ट ऑफ x अँड y. मग मी काय करतो, आता x ची व्हॅल्यू 0 पुटअप करतो आणि y ची व्हॅल्यू आपण त्याच्यावरून माहित करून घेऊ किती येईल ते. मग जर x ची व्हॅल्यू 0 पुटअप केली, पुट x is equals to 0 in this equation, we'll get log of 0 plus y हा होणार आहे y is equals to 2 into 0 into y. 0 न कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर 0च येणार आहे, मग असेल 0. आता तुम्हाला लॉगचा रूल माहिती आहे की लॉग ऑफ b टू द बेस, ठीक आहे, b टू द बेस a इज इक्वल टू ज्यावेळेस c असेल त्यावेळेस काय म्हणू शकतो मी, याला इंडेक्स फॉर्म मध्ये a टू द पॉवर c इज इक्वल्स टू b. आता इथं काय आहे बेस e, आता e टू द पॉवर 0 इज इक्वल्स टू y याच्यावर म्हणू शकतो मी, आणि एनिथिंग रेज टू 0 इज 1, सो y ची व्हॅल्यू मिळाली मला 1. आता आपण काय करू, y ची व्हॅल्यू 1 या इक्वेशन मध्ये ठेवून देऊ. मग या इक्वेशन मध्ये मी जर y ची व्हॅल्यू 1 ठेवली तर 1 मायनस 2 इंटू, आता x ची व्हॅल्यू तर 0 ठेवणार आहे त्याच्यामुळे y ची व्हॅल्यूचा काय फरक पडणार नाही, मायनस 2 इंटू y ची व्हॅल्यू 1 त्याचा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू x ची व्हॅल्यू 0 त्याचा स्क्वेअर 0 होणार आहे, 2 इंटू x इंटू 2 इंटू x ची व्हॅल्यू 0 इंटू 1 मायनस 1. पहिला आपण तर हा किती 1 इक्वल्स टू असेल 1. आता हा 0 होणार आहे
मायनस हा 2 मायनस 2 डिवायडेड बाय 2 इंटू 0 0 प्लस 2 इंटू 0 0 म्हणजे इथपर्यंत तर 0 आहे, इथं मायनस 1 आहे, म्हणजे हा 1 मायनस 2 किती होते मायनस 1 अपॉन मायनस 1. आपला आन्सर येईल 1. आपला आन्सर किती याचं 1. y dash of 0 is equals to 1.